स्वतंत्र भारतामध्ये बक्षीस म्हणून 2दा कारावास, सामान्य कैद्यासारखा. सामान्य कैद्याप्रमाणे बेळगावच्या जेलमध्ये सावरकरांना ठेवलं. सामान्य कैद्यांसारख्या शिक्षा त्यांच्याकडनं ती सगळी कामं करून घेतली जात होती. तो पाकिस्तानचा नालायक पंतप्रधान 4 दिवस इथे मेजवानी झाडून निघून गेला. निघून गेल्यानंतर आमचं नेहरू सरकार विसरलं सावरकर बेळगावच्या तुरुंगात आहे, विसरूनच गेले. पुढे 15 दिवस ते तुरुंगातच. मग कोणीतरी आठवण करून दिली, अरे सॉरी, मग त्यांना बाहेर काढलं. स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला गेला. दादरमध्ये राहतात शिवाजी पार्कवर मोठा महोत्सव. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला पण निमंत्रण आहे शासनाचं. म्हणजे घराच्या बाहेर एखादा मोर्चा चालला, अत्यंत दुबळा माणूस काय तरी चाललाय म्हणून बघत गेला मोर्चामध्ये, काठ्या लाट्या पडायला लागल्या, पटकन घरी घाबरून आला. त्याला पण स्वातंत्र्य सेनानी म्हणून पेन्शन सुरू झाली स्वतंत्र भारतात. त्याला पण त्या सुवर्ण महोत्सवाचं निमंत्रण मिळालं. पण एक रस्ता क्रॉस करून समोरच्या घरामध्ये राहणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांना मात्र शासकीय निमंत्रण पण दिलं गेलं नाही. काय वाटलं असेल वयाच्या उतार वयामध्ये घरामध्ये बसलेला हा माणूस, ज्यांनी अख्खं आयुष्य संसार, पैसा, अडका, बुद्धिमत्ता सगळं देशावर धरून लावलं, कसलाच विचार केला नाही. साधं निमंत्रण नाही. आणि संपूर्ण निर्दोष मुक्तता झाल्यानंतर काँग्रेसवाले म्हणतात की कुठला पुरावा सिद्ध झाला नाही म्हणून सुटलेत म्हणते. अरे गाढवांनो, सगळी माणसं जी निर्दोष सुटतात ना, ती पुरावा सिद्ध न झाल्यामुळे सुटतात. असे जगातला कोणीतरी आहे का की पुरावा सिद्ध झाला तरी निर्दोष सुटला? मग तो अडकणार नाही का? मग त्याला शिक्षा नाही का होणार? तर माफीनामा, अरे माफीनामा नाही, अॅम्नेस्टी पिटिशन त्याला म्हणतात. त्याला म्हणतात दयेचा अर्ज. माफी ही मी आज आता ह्या क्षणापर्यंत माझ्या भूतकाळात जे काही वागलो असेल, चुकीचं वागलो असेल, ते जेव्हा मला रिअलाइज होतं, मला जाणीव होते की मी यांच्या ताईबरोबर वाईट वागलो, ह्यांना त्यावेळेला काहीतरी उगीच शिव्या दिला असं मला वाटतं. आणि मग भेटल्यावर सॉरी, त्यावेळेला माझं काही डोकं भडकलं होतं, त्यावेळेला मी तुम्हाला उगीच काहीतरी बोललो, आय एम सॉरी असं आपण म्हणतो. त्यासाठी सॉरी म्हटलं जातं, त्यासाठी माफी मागितली जाते. भविष्यात मी 3 वर्षांत तुम्ही भेटाल तर तुम्हाला 2 शिव्या देणार आहे, पण आताच मी ऍडव्हान्स मध्ये माफी मागेन का तुमची? तो दयेचा अर्ज आहे. म्हणजे आताचं बेल काय म्हणतात त्याला, काय म्हणतात मराठीत? जामीन अर्ज. इंग्रजीचं इतकं भूत आहे ना चायला, तो जामीन अर्ज शब्द नाही आठवला. म्हणजे इतके मोठमोठे गुन्हे करणारे पण आपल्याला अटक होणार म्हटल्यावर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करतात, मोठमोठे वकील लावून. ह्याच्यामध्ये आता सिंपल आहे, उपयुक्ततावाद. मी तुम्हाला म्हटलं ना, मी माझ्या आयुष्यात 2 मार्ग जेव्हा समोर येतात तेव्हा ह्या मार्गाने गेलो. 50 वर्ष, वयाच्या 77व्या वर्षापर्यंत 7-11च्या कोठडीत सडणार आहे मी जर मी दयेचा अर्ज केला नाही तर. आणि मग मी 7-11च्या कोठडीत जर का 77व्या वर्षापर्यंत सडलो तर मी राष्ट्राला, समाजाला शून्य उपयोगी पडेन. पण जो मला ब्रिटिश कायद्यानुसार दयेचा अर्ज, अॅम्नेस्टी पिटिशन करण्याचा जो अधिकार मिळालेला आहे, तो जर अधिकार मी वापरला आणि मी ते दयेचे अर्ज केले आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चुकून मुकून मागून जर तो माझा पास झाला, माझी शिक्षा 50च्या ऐवजी 25 वर आली, 30 वर आली आणि मी जर इथून पटकन सुटू शकलो तर मी कुठल्या ना कुठल्या मार्गाने समाजाची, राष्ट्राची सेवा करू शकेन. इथं राहून 0 सेवा, दयेच्या अर्जाने 30% सेवा. आणि त्यांनी ती करून दाखवली.
स्थानबद्धतेमध्ये नुसते घरात बसून नाही राहिले सावरकर. प्रचंड मोठं लिखाण केलेलं आहे त्यांनी. त्या हिंदू धर्माला लागलेला जो शाप आहे, जातीचा शाप, त्या 18 पगड जातीमुळे हिंदू एकवटलाच जात नाही. ही जात संपवली पाहिजे म्हणून 7 बेड्या तोडण्याचा संकल्प सोडला त्यांनी. एकमेकांच्या पंक्तीला बसायचे नाही म्हणून सहभोजनाचे कार्यक्रम सुरुवात केली. सर्व जातीच्या माणसांनी आपापल्या घरात तांदूळ आणि डाळ घेऊन यायची. एकत्र म्हणजे चित्पावन ब्राह्मणाच्या बायकोपासून ते भंगी महार मांगाच्या बाईपर्यंत सगळ्यांनी एकत्र यायचं. सगळं एकत्र करायचं, ते एकत्र शिजवायचं आणि एकत्र मांडी लावून जेवायला बसायचं. आंतरजातीय विवाह सुरू केले त्यांनी. पहिला आंतरजातीय विवाह करणारा माणूस आहे. अस्पृश्यतेसाठी काम करणारा, बाबासाहेबांच्याही आधी काम सुरू करणारा माणूस आहे. वैदिक मंत्र कधी म्हणायला मिळतात तर मुंज झाल्यानंतर. चला, महार मांगांच्या मुलांची 29 का 30 मुलांची 1929 साली मालवणमध्ये सावरकरांनी मुंज घडवून आणली आणि त्यांच्या हातात रितसर बाकायदा वेद मंत्र दिले. म्हणाले चला सुरू करा. हे एवढं मोठं कार्य 24 ते 37 13 वर्ष. पतितपावन मंदिराची स्थापना, हिंदू हॉटेल सुरू केलं. त्या हॉटेलमध्ये सर्वांना बोलवलं जायचं, स्वतः जाऊन बसायचे रोज संध्याकाळी. सर्व जातीचे दिसला रस्त्यावर या म्हणायचे चहा प्यायला बसा. सगळ्यांना एकत्र बसून एक करण्याचा प्रचंड मोठा खटाटोप या माणसाने केलाय. नाही ना रत्नागिरीच्या बाहेर जाता येत, रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाता येत नाही, राजकारणात काम करायचं नाही, सभांमध्ये भाषणं द्यायची नाही, वर्तमानपत्रात काही लिहायचं नाही. जात संपवण्याचं तर कलम नाहीये, ती तर अट नाहीये. मग आपण ते करूया. त्याला म्हणतात उपयुक्तता. आणि सदैव उपयोगी कसा पडेल राष्ट्रासाठी. आणि दयेच्या अर्जामध्ये तुम्ही माझ्यावर दया दाखवली तर तुम्ही म्हणाल त्या अटी मी मान्य करेन आणि त्या अटी मान्य केल्याच पाहिजेत असं काही नसतं. हे तर छत्रपतींनी शिकवलंय आपल्याला. शत्रूस फसवून, शत्रूस ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून. तर कुठल्या शत्रूला दिलेला शब्द पाळायचा? ब्रिटिशांना. त्यांनी स्वतः कधीच पाळला नाही. पहिलाच शब्द मोडला त्यांनी शिवाजी महाराजांना दिलेला. आम्ही फक्त व्यापार करायला आले होते. ते आक्रमण करायला आले होते, ते राज्य करायला आले होते, ते आम्हाला गुलाम बनवायला आले होते. मग त्यांना दिलेला शब्द कुठून तरी सटक नाही, निसट. बरं, एकाही पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार झालेला नाही. बाकी सावरकरांनी सांगितल्यामुळे इतर अनेक कैद्यांनी असे दयेचे अर्ज केले, त्यातले असंख्य लोक सुटली. सावरकरांना नाही सोडलं, शेवटपर्यंत नाही सोडलं. काय झालं असेल ना, स्वतंत्र भारतामध्ये 2-2दा कारावासाची शिक्षा, इतका घोर अपमान. स्वातंत्र्य सेनानी म्हणून जी पेन्शन स्वतंत्र भारतातल्या सगळ्या स्वातंत्र्य सेनानींना मिळत होती ती मिळायला 47 साली ते स्वतंत्र झाला. सावरकरांना कधी मिळायला सुरुवात झाली माहिती आहे? 63 साली. सावरकरांचा अपमान करायची एकही संधी या नेहरू आणि काँग्रेस सरकारने सोडली नाही. काय म्हणजे मी विचार करतो ना, कधी कधी सुन्न व्हायला होतं. माणसाने सगळं सहन कसं केलं असेल. शरीर थकत चाललेलं होतं, आजारपण येत होते. साधं त्या गोखल्याने श्रीकोंदी पुस्तक लिहिलं आहे त्यांच्या आठवणी म्हणून. त्याच्यात त्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या की रात्री किती वाजता झोपायचे, सकाळी किती वाजता उठायचे, आंघोळ कशी करायचे. खूप गमतीदार आहे. 8, 2, 2:30, 3 पर्यंत ते जागे असायचे. त्यांना झोप यायची नाही. ते लिहित बसायचे काहीतरी आणि मग 3-4 वाजता कधीतरी झोपायचे. त्यामुळे सकाळी ते पहाटे लवकर कधीच उठले नाही. ते झोपायचे 3-3:30ला. ते 9-10 वाजता उठायचे. अंघोळीच्या बद्दल तर खूप छान लिहिले त्यांनी
की नळाखाली बसून 4-4, 5-5 बायल्या, तेव्हा काही शॉवर नव्हते ना, 5-5, 4-4, 5-5 थंड पाण्याच्या बायल्या कळशा डोक्यावर मस्तकावर अशा ओतून घ्यायचे. श्रीपंती लिहिले म्हणजे त्या मस्तकामध्ये किती ज्वालाग्नी भडकलेला असेल तो शांत करण्यासाठी अशी एक संततधार डोक्यावर ठेवून कळशीच्या कळशा ओतून घ्यायचे. कधी कोणाला अपॉइंटमेंट शिवाय भेटायचे नाही. तुम्ही अपॉइंटमेंट न घेता समोर जाऊन बसलात तर तुमच्याकडे बघायचं पण नाही. संध्याकाळी ते राहायला जायचे. छोट्या छोट्या त्याच्यात फार मस्त किस्से लिहिलेले आहेत त्यांनी. ते संध्याकाळी यायचे, श्रीपू तात्या वाट बघत असायचे. 70-75 नंतर इतकं भयान आयुष्य जगलेला हा माणूस चला फिरायला आला, चला म्हणायचे. मी कोट घालायचे, ती छत्री असायची काय म्हणतात, आणि निघायच्या आधी ना त्या मेन दरवाजाच्या पाठीमागे असा एक पट्टा होता, असा एक चामड्याचा पट्टा होता. मग तो कोटाच्या आतल्या खिशामध्ये एक जांभिया असायचा. जांभिया म्हणजे अंजीर, जो छोटा असतो माहिती, हा, तर तो कोटाच्या आतल्या खिशातनं काढायचा, तो जांभियातून तो जांभिया बाहेर काढायचा, पट्ट्यावर अशी धार करायची, धार करायचे, अशी कोटाच्या आतमध्ये ठेवायचे, कोटाची बटणं लावायचे, छत्री घेऊन चला म्हणायचे. एक दिवशी त्यांनी विचारलं की आता कोण तुम्हाला काय करणार आहे का, काय रोज धार धीर करून तुम्ही. म्हणे नाही, सदैव अलर्ट असलं पाहिजे आपण, सशस्त्र असलं पाहिजे आपण. माझा आता नाही ताकद माझ्यामध्ये, माहितीये मला, पण जो कोणी माझ्यावर अटॅक करणार असेल, करणार नाही शक्यतो, पण जर करणार असेल तर तो माझ्या सगळ्या दैनंदिन दिनचर्येचा अभ्यास करेल आणि त्याच्या असं लक्षात येईल की हा माणूस निशस्त्र नाहीये, हा सशस्त्र आहे. पण नुसताच सशस्त्र नाही, भले कित्येक वर्षात तो जांभिया वापरलाच नाही असं नाहीये, रोज धार करतोय. म्हणजे तो अटॅक करताना 10 वेळा विचार केला. स्वसंरक्षणाची व्यवस्था आपण केलीच पाहिजे आणि मग चालत चालत निघायची फिरायला. आणि ते पुण्यातलं SP कॉलेज का काहीतरी कॉलेज महाविद्यालय लागायचं म्हणे, तर त्यांनी लिहिलंय गंमत म्हणून की असे साधे नेहमी साधे चालायचे, पण महाविद्यालयाचा आवाज आला की त्याच्यानंतर अचानक ते मिलिटरीच्या माणसासारखे 1, 2 असे चालायला लागायचे. तिथे श्रीपती विचारलं एकदम असे काय चालतात. म्हणे नाही, म्हाताऱ्याची चेष्टा म्हणून तरुण आपली नक्कल करायला जातील आणि हळूहळू त्यांना ते चालणं आवडता नकळत त्यातली 4 विद्यार्थी जरी मिलिटरी भरती झाले तरी माझ्या चालण्याचं नकलेचं समर्थन. म्हणजे सदैव 24 तास फक्त मी राष्ट्राला उपयोगी कसा पडेल, माझी प्रत्येक कृती राष्ट्राला उपयोगी कशी पडेल. सदैव तपकिरीचं व्यसन होतं. ते तपकिरीची डबी अशी, म्हणजे त्यांनी जर लिहिलंय की समजा असं हातात शांत डबी असेल नुसतीच घेऊन बसलेली तर नॉर्मल आहे. ती डबी फिरायला लागली की समजा आता बोलायचं नाही, पण ती डोक्यात चक्र सुरू झालं. त्याला विचारले तपकिरीचं व्यसन कसं काय लागलं तुम्हाला. ते म्हणाले मला सायनसचा त्रास होता, नाक चोकअप व्हायचं, तर घरामध्ये काहीतरी आपण बाम लावतो, तूप बी पोळतो, असं काहीतरी उपाय आपण घरात असताना करतो. आता त्या सेल्युलर जेलमध्ये हे उपाय कोण करणार, कोण देणार आम्हाला तूप आणि बाम आणि काय अमृतांजन. नाक चोकअप झालं की घुसमटायला व्हायचं, श्वास घ्यायलाच व्हायचं नाही, मग काय करायचं. मग म्हणाले एक दिवशी आयडिया काढली, मग तिथे नख कापायला काही नाही, भयानक अशी राक्षसासारखी नख वाढलेली असायची. मग त्या नखाने भिंतीवरचा चुना असा खरवडला, तो तंबाखू चोळतात तसा चोळला, त्याचं चूर्ण बनवलं आणि त्याची एक पुडी अशी नाकात खेचली. सणासण शिंका आल्या आणि चोकअप झालेलं चोरलेलं नाक सुटलं. म्हणाले मोकळा झालो आणि म्हणाले मला एक म्हणजे पुढची 11 वर्ष नाक चोरलं की चुना काढला. आता म्हणाले इथे आलो तर आता घरचा चुना काढणं बरोबर नाही, म्हणून त्याची जागा तपकिरीने घेतली. म्हणजे व्यसन पण लागावं ते कशासाठी, कशामुळं
प्रमोशन मिळालं नाही म्हणून मी दारू प्यायला लागलो. नाही सी एखादं व्यसन सुद्धा अभिमानानं सांगावं अशी माणसं आहेत आपल्याकडे. आणि असं हे आयुष्य जगत 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 एक क्षण असा आला की त्यांचे स्वीय सहाय्यक बाबाराव त्यांना म्हणाले की आता संपवायचं आयुष्य. आयुष्याचं ध्येय काय होतं? सदैव आयुष्याचा प्रत्येक क्षण 13व्या वर्षी शपथ घेतली, मारिता मारिता मरे तो झुंजेन. शपथ काय बघा, नुसतंच मरे तो झुंजेन नाही, मारिता मारिता म्हणजे मी मरेन पण मारायच्या शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूला मी मारत असेल. कधी तो जिंकेल कधी मी जिंकेन, काही होऊ शकतं, पण मी मारत मारत मरेन. आता असं लक्षात आलंय की माझा हा देह उपयोगी पडणं बंद झालंय गेल्या काही काळापासून. आता याचा राष्ट्राला काहीच उपयोग शिल्लक राहिला नाही. फायदा संपला. माझ्या देहाचा राष्ट्रासाठी काही आता उपयोग नाही. मग ते शरीर जगवायचं कशासाठी? विचार करतोय नदीत जीव द्यावा का? ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी दिला तसा तर म्हणाले ते करू देणार नाही. स्वतंत्र भारतामध्ये इच्छा मरणाचा हे नाही आपल्याकडं. मला कोणीतरी धरतील, अडवतील. काय करावं? संपवायचं कसं? आणि ते संपवतं हे कोणाला कळलं नाही पाहिजे. त्याचं दांडोरा नाही पिटायचं आहे. आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं उपोषण. मीडियाचे कॅमेरे लागलेले नाहीये आणि कुठली मागणी नाहीये. कारण काय उपोषणाचं? देहाचा उपयोग संपला. बघा, आधुनिक भारतातला हा शेवटचा संत योगी संन्यस्त खड्ग म्हटलं जातं, ते उगीच नाही. संपवायचं कशासाठी? उपयोग होणं बंद झालं. म्हणाले समर्थांचा मार्ग निवडायचं ठरवलंय, जो कोणालाच कळणार नाही. फक्त तुम्हाला सांगतो, आज 30 जानेवारी आहे, तर 1 फेब्रुवारी पासून प्रायोपवेशनाला सुरुवात करतो. संपूर्ण अन्न पाणी त्याग करतो. आता यापुढे थेंबही तोंडात टाकायचं नाही. मृत्यूला निमंत्रण देतो. आता ये, ज्यासाठी जन्माला आलो होतो ते झालंय सगळं. कुणावरच कसलाच राग नाही, काहीच नाही. सत्याच्या फार पलीकडं गेलेलो आहे. तर ये बाबा आणि घेऊन जा मला. आयुष्यभर तो सातत्याने न्यायला आला, तेव्हा त्याला लाथाडलं, हाकलून दिलं. आता मी स्वतःहून त्याला निमंत्रण द्यायला चाललोय. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? बाळाला म्हणाले, तुम्ही ठरवलंय, तर तुम्ही जर ठरवलं की ठरवलं. मी काय करतो तरी सुद्धा सांगतो की तुमची गरज आहे. त्याच्यावर मला अशी गरज कधीच कोणाची संपत नाही. हे बघ, इकडे एवढं लिहून ठेवलं मी, 22,000 पानं लिहिलेली. राष्ट्रासमोर कुठलाही भविष्यात प्रश्न निर्माण होईल, समाजासमोर कुठल्याही विभागातला कुठलीही समस्या निर्माण होईल, त्या समस्येवरती त्यावेळेला कसं वागावं हे मी लिहून ठेवलेलं आहे. मी नसलो तरी मी विचार आहे. त्या पुस्तकांच्या मार्फत तुम्ही फक्त तुम्हाला तेवढा त्रास सहन करायचा आहे की ते निवडून ते काढायचंय, पानं वाचायचे आणि त्यानुसार उपाययोजना करायची. त्यामुळे मी जाणार शरीराने, पण मी आहेच. आणि मग 1 फेब्रुवारी प्रायोपवेशनाला सुरुवात झाली.
पूर्ण अन्न पाण्याचा त्याग. सगळे 5-6 दिवसानंतर सगळे डॉक्टरांना बोलवलं गेलं, चेक करतायत, सगळं खाली खाली खाली. 5-6 दिवसानंतर एक चमत्कार झाल्यासारखं अचानक त्यांचं हिमोग्लोबिन वाढलं, त्यांचं सगळं परत नॉर्मलला आलं. तर डॉक्टर आश्चर्यचकित झाले. तरी फार मोठे योगी होते बरं का तात्याराव. त्यांचे जे वडील बंधू होते बाबाराव, त्यांच्याकडनं योगासन, प्राणायाम, योग साधना ही प्रचंड प्रमाणात ते शिकलेले होते. त्यांना मित्र मेळापासून अभिनव भारततेच्या क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली तेव्हापासून याचं सगळ्याचं ट्रेनिंग होतं की पुढे आपण पकडले गेलो तर अनधिकृत यातना भोगाव्या लागणार आहे. त्या भोगण्याचं सामर्थ्य या योगामध्ये आहे. आणि म्हणूनच कदाचित 11 वर्षानंतर जिवंत माणूस बाहेर आला हे केवळ त्या योग साधनेच्या जोरावर. हळूहळू कुणालाच भेटणं पूर्ण बंद. म्हणजे आचार्य अत्रेंना पण कळल्यानंतर ते भेटायला आले तर भेटले नाही, कुणालाच भेटले नाही. फक्त बाळाराव आणि त्यांचं सगळं शेवटचं जे कधी छापलं गेलं नाही असं असंख्य डायऱ्या, साहित्य असं सगळं त्यांनी बाळारावांना दिलं. त्याचे छान 4 खंड आता प्रकाशित केलेत बरं का. तुम्हाला ते सगळं असं विस्कळीत आहे थोडंसं, पण जसं त्यांनी तात्यारावांनी लिहिलंय तसंच्या सगळं त्याचे 4 खंड आहेत. 4 आयुष्याचे भाग करून बाळाराव सावरकरांचं सावरकर म्हणून 4 खंड आहेत. ते कधी वाचायला मिळालं तर वाचा. खूप छान लिहिले त्यांनी. काही काही अशी छान छापली गेलेली काही पत्र आहेत त्याच्यात, काही काही अनंत गोष्टी आहेत जे ते रात्री नोंद करून ठेवत असतील, जे कधी कुठे छापलं गेलं नाही. खूप ऑथेंटिक म्हणता येईल त्या 4 खंडांना. खूप मोठे 400-500 पानांचे ते खंड आहे. मात्र खूप लोकांना काळजी वाटायला लागली, काय होणार जाणार, पण काय असेल बघा. म्हणजे वय 83, अन्न पाणी घेणं बंद केल्यानंतर 1 फेब्रुवारी नंतर 26 फेब्रुवारी पर्यंत जीव काही जाईना. म्हणजे मृत्यू किती घाबरला असेल किंवा मृत्यूचा विश्वास नसेल हे निमंत्रण तर देत आहे, पण आपण गेलो तर पुन्हा लाथ नाही ना मारणार. तर याच्या आधी तारुण्यामध्ये मी अनेक वेळा त्यांना झडप घालायला गेलो, तेव्हा त्यांनी मला हाकलून दिलंय. अंदमानात तर असंख्य वेळेला मला त्यांनी हाकलून दिलंय. बोटीत उडी मारली तेव्हा मला त्यांनी हाकलून दिलंय. मग आता हे खरंच बोलवत आहे का आता पण फसवायचा विचार आहे म्हणून सुद्धा त्यांनी हे साहित्यिक आहे, जरा काल्पनिक आहे म्हणून कदाचित त्यांनी खूप वेळ घेतला असेल असं मी म्हणतो. आणि मग शेवटी त्याचा विश्वास बसला की नाही हे तर खरंच बोलवत आहे. आणि मग त्या काळामध्ये मुलगी आली प्रभा. सगळ्यांना वाटलं मुलीवर जीव होता तर मुलगी तरी नक्कीच ऐकेल. तर तिथे एक नर्स उभी होती, डॉक्टर उभे होते, बाळाराव उभे होते. आणि प्रभाला सगळे म्हणाले आता तू तरी विचारून बघ, तुझ्या हट्टा खातर एखादं काहीतरी ज्यूस पीस काहीतरी घेतील. अत्यंत खणलेले होते पूर्ण. मुळातच त्यांची शरीरयष्टी कृष्ण शरीरयष्टीचेच होते. तर प्रभा जवळ गेली, कानाजवळ गेली आणि म्हणाली तात्या काहीतरी घ्या ना, थोडं तरी काहीतरी ज्यूस प्या, पाणी तरी प्या. नुसतंच बघितलं तिच्याकडे, काहीच बोलले नाही. मग ती म्हणाली ही नर्स आहे ना, ही नर्स सांगते की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे पोटात. काही न बोलणारा माणूस नर्स आहे म्हटल्यानंतर एकदम ठापकन डोळे उघडले आणि प्रभाला जवळ करून म्हणाले नर्स नाही परिचारिका म्हण. भाषेचा अभिमान म्हणजे केवढा. नर्स काय म्हणते, माझी मुलगी आहेस ना तू. आणि मग 26ला सकाळी ज्योत मालवली. अख्खं आयुष्य 83 वर्षांचं संपूर्ण राष्ट्राला समर्पित. त्याच्या बदल्यात आम्ही काय केलं, फक्त अपमान अवहेलना. गेल्यानंतरही आजही आम्ही चिखल फेकतो, घाण घाण बोलतो.
बरं, बोलणारे बोलतात, पण सावरकरांवर जे प्रेम करतात तेही त्यांना उत्तर देत नाही. त्याचं कारण आम्हाला खरे सावरकर माहीत नाही. म्हणून ते माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. आपलं काम आहे, आपलं काम नाही, आपलं कर्तव्य आहे. ज्या ज्या आपल्या राष्ट्रपुरुषांबद्दल गलिच्छ घाण शब्दात बोललं जाईल त्याच्यावरती हा हिंदू समाज जो शांत बसतो ना, गप्प बसतो ना, आपण खरे अपराधी आहोत. पिसाळलेल्या कुत्र्यांना मारायचंच असतं, सोडायचं नसतं. हा सगळा पांढरपेशा समाज गप्प बसतो. त्याच्यावर पण पुस्तक आहे, मला काय त्याचं, नावच आहे पुस्तकाचं, मला काय त्याचं. त्याची पोरगी याकूब बरोबर पळाली, माझी नाही ना पळाली, मला काय द्यायचं, माझी पळेल तेव्हा बघू. ह्या ज्या हिंदू समाजाला सहिष्णू बनवून टाकले, अहिंसेचे डोस पाजून पाजून आम्ही नपुंसक कधी होऊन गेलो आम्हाला कळलंच नाही. आम्हाला राग येत नाही, आम्हाला चीड येत नाही, संताप येत नाही, सटकत नाही. तर इतिहास आम्हाला माहित नाही. शूरवीरांचा इतिहास आहे, शौर्याचा इतिहास आहे, क्षात्र तेज जाग करणारा इतिहास आहे. प्रभू श्री रामाचा देश आहे, श्री कृष्णाचा देश आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. ह्यातला एकही माणूस मवाळ नाही, एकही निशस्त्र नाही, एकही निधर्मी नाही. 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा हा समाज आहे. एकही देवदेवता निशस्त्र नाही. देवता तर देवांपेक्षा भयंकर रूपामध्ये दिसतात. पण आता काळ बदलला. आता स्वातंत्र्य मिळवायचं नाही आपल्याला, आता काहीच करायचं नाही. मग आता काय करायचं? हे राष्ट्र वाचवायचं असेल, हे राष्ट्र हिंदू म्हणून वाचवायचं असेल, कारण या देशामध्ये जे अहिंदू आज शांतपणे सुखाने जगतायत याला एकमेव कारण म्हणजे हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून अहिंदू सुखाने जगतायत. इथला सेक्युलरिझम टिकून आहे तो केवळ हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून टिकून आहे. इथला निधर्मवाद समाजवाद टिकून आहे तो केवळ आम्ही हिंदू बहुसंख्य आहोत म्हणून टिकून आहे. तुम्ही ज्या दिवशी 49% व्हाल आणि ते 51% होतील तेव्हा इथला सेक्युलरिझम संपलेला असेल, निधर्मवाद संपलेला असेल. पुन्हा एकदा 700 वर्षांपूर्वीचा काळ निर्माण होईल. एका हातात शस्त्र आणि एका हातात कुराण. मरायला तयार व्हा किंवा धर्मांतर करा. हे पुढचं भविष्य होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टी सांगतो. आत्ता आम्हाला काय करायचं हे फार महत्वाचं आहे. हे सगळं ऐकलं पण हा काळ वेगळा होता, लढाया वेगळ्या होत्या. शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत म्हणून आता आम्ही घोड्यावर बसून नाही ना लढू शकत. काळ बदलला, आता घोडे गेले, आता जबरदस्त विमानं आली, पाणबुड्या आल्या, युद्ध तंत्र बदललं, तलवार ढाल गेली. आता इथून एक बंदुकीची गोळी, एक तोफेचा बॉम्ब 5000 किलोमीटरवर जाऊन उद्ध्वस्त करतो शहराला, अशी युद्ध सामग्री आलेली आहे. आता फक्त शिवाजी महाराजांचं तंत्र नाही, शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे. आपल्या समोर खूप वेगळी आव्हानं उभी आहेत. लव जिहाद, लँड जिहाद, या सगळ्यावर मात करायची असेल तर तुमच्यासारखे सामान्यातला सामान्य, दुबळ्यातला दुबळा माणूस पण हे करू शकतो. ते म्हणजे आर्थिक नाकाबंदी. ज्याला कुठलंही काहीही शौर्य गाजवायची गरज नाही, दाखवण्याची गरज नाही. सामान्यातली सामान्य बाई पण हे घडवून आणू शकते, फार मोठी क्रांती घडवून आणू शकते. हिरोशिमा नागासाकी वरती अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकले, उद्ध्वस्त केली शहरं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठाने
त्याच जपानला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सबल बनवण्याची जबाबदारी अमेरिकेवर टाकली. अमेरिकेने जबाबदारी स्वीकारली, पण त्याच्या बदल्यात अमेरिकेने एक मागणी केली की आमचे सर्व उद्योगधंदे जपानमध्ये सुरू करायला परवानगी द्या. अमेरिकन गाड्या, अमेरिकन हॉटेल्स, अमेरिकन प्रॉडक्ट्स विकायची परवानगी द्या. जपानचे हात दगडाखाली होते. अमेरिकेबद्दल भयंकर सणक होती, माहीत होतं, भयंकर चीड होती, पण गरज होती. आता गरज आहे, आता मी त्याला नाही म्हणू शकत नाही. म्हणून जपानच्या गव्हर्नमेंटने अमेरिकेला त्यांचं संपूर्ण बाजारपेठ वस्तू विकायची परवानगी दिली. मग अमेरिकन मॅकडॉनल्ड्स, हॉटेल्स, सगळे त्यांचे शोरूम्स, गाड्या, गिरद्या, असं सगळं जपानभर अमेरिकेची दुकानं, मोठमोठे मॉल्स उभे राहिले. अमेरिकेला वाटलं जेवढा पैसा यांना उभं करण्यासाठी आपण खर्च करणार आहोत त्याच्या 5 पट आपण कमवू. पण राष्ट्रप्रेम आणि दुश्मन राष्ट्राबद्दलची डोक्यातली तिडीक काय लेवलची असते ही जॅपनीज माणसांनी दाखवून दिली. प्रत्येक जापनीज सामान्य माणसाने मनोमन ठरवून टाकलं की एकही अमेरिकन वस्तू विकत घ्यायची नाही. अघोषित बहिष्कार, कुठले आंदोलन नाही, कुठलाही राजकीय पक्ष नाही, नेतृत्व नाही, रस्त्यावर उतरणं नाही, मोर्चे नाही, बाईट्स नाही, काहीही नाही. फक्त प्रत्येक जापनीज सामान्य माणसाने अमेरिकन दुकान दिसलं की मान फिरवायची, पुढे जायचं, वस्तूच विकत घ्यायची नाही. अमेरिकन हॉटेलमध्ये खायचंच नाही, अमेरिकन गाड्या विकतच घ्यायच्या नाही. आणि पुढच्या 5 वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण झाली की अमेरिकन माल सडला, गाड्या सडल्या, हॉटेल सडली. अमेरिकेच्या लक्षात आलं की जपानीज लोकांना सलाम केला. याला म्हणतात देशप्रेम, राष्ट्रभक्ती. हेच आपणही करू शकतो. आजही अशा वस्तूंवरती खाली अशी वस्तू जर तुम्ही विकत घेतली, कुठल्याही तुम्ही रिलायन्स मध्ये जा, डी मार्ट मध्ये जा, कुठेही जा, कुठली वस्तू विकत घेताना खाली असे मार्क असतात. ते गायचा मार्क असतो, तसाच एक तिथं तुम्हाला हलाल मार्क दिसतो. असे गोल असतं असं, आणि त्याच्यावर असं ते उर्दू स्टाईलनी हलाल लिहिलेलं असतं. ते तुम्हाला गुगलवर पण हलाल स्टॅम्प टाकलं तर तुम्हाला ते हलाल स्टॅम्प कसे असतात ते बघायला मिळेल. ते तुमच्या स्मृतीपटलावर फिक्स बसवून टाका. कुठेही वस्तू विकत घ्यायला गेला ती वस्तू सहज घ्यायची, अशी बघायची, खाली MRP जसं बघतो तेव्हा तिथे पटकन हलाल स्टॅम्प आहे का, आणि हलाल दिसला की परत त्या रॅकमध्ये ठेवून द्यायची. आता हा हलाल स्टॅम्प लावल्याशिवाय इस्लामिक 55 राष्ट्रांमध्ये तुम्ही वस्तू विकू शकत नाही, कारण त्यांच्या देशांचा तो नियम आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण भारतात हलाल स्टॅम्प शिवाय वस्तू विकायची नाही, ह्याची काहीच गरज नाही. भारतामध्ये विकायला भारतीय ISI स्टॅम्प आहे. पण भारतातले जे 8% 47 मुसलमान आज 23-24% आलेले आहेत, वाढता वाढे. त्या 24% असं ठरवलेलं आहे की हलाल स्टॅम्प असलेलीच वस्तू विकत घ्यायची. बघा, आता भारतीय बाजारपेठेत हे आहे 140 करोडचा भारत देश, त्यातले 23-24% आहेत मुसलमान. त्यांनी वस्तू विकत घ्यावी म्हणून हिमालय कंपनी त्यांची तेल आणि सगळ्या प्रॉडक्टवरती हलाल स्टॅम्प मारून आणते. आता हलाल स्टॅम्प मिळवण्यासाठी हलालच्या वेबसाईटवर जाऊन त्याची वार्षिक वर्गणी भरावी लागते. ती वार्षिक वर्गणी भरली
की ते पैशातून त्या पिरियड पुरता तुम्हाला तो स्टॅम्प मिळतो, तो तुमच्या प्रोडक्टवर तुम्ही मारलात की ती वस्तू इथे विकली जाते. भारतामधली सर्व मॅकडोनल्ड्सची जी अमेरिकन दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, ही सगळी हलाल सर्टिफाईड आहे. कारण अमेरिकेला भारतातल्या सर्वांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन माल विकत घ्यावा, तो बर्गर घ्यावा अशी इच्छा आहे. तर त्यांना धंदा करायचा आहे. जोपर्यंत आपण हलाल वस्तूवरती अघोषित बंदी टाकत नाही तोपर्यंत काही वर्ष सातत्याने 140 करोड म्हणजे 80% हिंदू जोपर्यंत हा मार्ग अवलंबत नाही तोपर्यंत सगळ्या प्रॉडक्ट्सवाल्यांना, उद्योगपतींच्या लक्षातच येणार नाही की भारतात हलाल असला तर हिंदू विकत घेत नाही. मग त्यांच्या लक्षात येईल की 22% कस्टमर महत्वाचा आहे का 80% हिंदू कस्टमर महत्वाचा आहे. आता हा हलाल स्टॅम्प घेण्यासाठी जी वर्गणी वेबसाईटवरनं पैसे भरावे लागतात, हे सगळे पैसे टेररिस्ट पोचण्यासाठी वापरले जातात. म्हणजे साधा सोपा अर्थ, मॅकडोनल्ड मध्ये जाऊन तुम्ही जेव्हा एक बर्गर आणि एक ते काय कॉम्बो मिळतो, एक फ्रेंच फ्राईज मिळतं, असा एक 230 रुपयाचा मिळतो, तेव्हा तो खाताना तेवढंच डोक्यात आणा की या 230 मधले 130 रुपये टेररिस्ट कंपनीकडे जाणार आहेत आणि त्याच्यातून एक अफजल ग्रुप पैदा होणार आहे, त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. पैसे कोण पुरवत आहे? आपण. पण हलाल सर्टिफाईड केलेल्या वस्तू विकत घेतल्या नाही मग तुमचं आयुष्य थांबणार आहे का? नाही. टूथपेस्ट हवी असेल तर टूथपेस्ट फक्त हलालचीच असते का? ते फक्त हिमालयाचीच असतं का? नाही. आता मध्यंतरी काही पॅराशूटच्या बाटल्यांवर पण हलाल दिसलाय, काही पतंजलीच्या ह्याच्यावर पण हलाल दिसलाय. आता त्याची गडबड अशी आहे की हे त्या 55 इस्लामिक कंट्रीज मध्ये विकायचा माल आहे, तो इथल्या बाजारपेठेत पण विकला जातो. कारण इथले 23% मुस्लिम कस्टमर ते लोक डोळ्यासमोर ठेवतात. 23% कस्टमर म्हणजे खूप मोठी बाजारपेठ आहे, खूप करोडोचा पैसा आहे. इस्लामिक कंट्रीजमध्ये प्रश्नच नाही. प्रोडक्ट विकायचे, पतंजलीनी सगळ्यांनी तिथे विकण्याच्या प्रोडक्ट वरती हलाल मिळवा, कारण तो त्यांच्या देशाचा नियम आहे. भारतात गरज नाही. आम्ही नकळतपणे टेररिस्ट पोचतो आहोत आणि मग एक ताजवर हल्ला होतो, मग एक व्हीटी स्टेशनवर हल्ला होतो आणि तुम्हीच भरलेल्या पैशातून तुमचंच काका, मामा, नवरा, मुलगा, कोणीतरी निष्पाप माणूस त्या रेल्वे स्टेशनवर गतप्राण होतो, मरतो. ती जी गोळी तुमच्या नातेवाईकाच्या घशात घुसते, हृदयात घुसते, त्याला कुठेतरी नकळतपणे तुम्ही हातभार लावलेला असतो. आपल्याला कळत नाही, आपल्याला ते डोक्यात विचारही येत नाही. आता हे विचार सुरू करा. हायवेला जाताना वर असतं राम भरोसे हॉटेल. गेल्या गेल्या पहिला मोबाईल घ्यायचा आणि तो कोड असतो ना, त्याच्यावर असं तुम्ही फक्त कॅमेरा हे केलं की अशफक अली नाव आहे ते डायरेक्ट आणि तुम्हाला डोटू पेटते आहे ना. वर तर नाव हिंदू नाव आहे, मालक मुसलमान आहे. लगेच तिथून परत फिरायचं, गाडीत बसायचं, दुसऱ्या हॉटेलवर जायचं. ते उपाशी मरत नाही. आर्थिक नाकाबंदी आणि स्त्रियांच्या हातातलं फार मोठं अस्त्र आहे. कारण सर्वात जास्त खरेदी तुम्ही करता. आम्ही दिवाळीला एकदा कपडे घ्यायला जातो, पैसे देऊन मोकळे होतो आम्ही. तर तुम्ही हे फारच छान पद्धतीने करू शकता. अगदीच घशाशी आल्या तर कुठेच दुकान नाही तर एखाद्या वेळेला घेतलं तर ठीक आहे, पण शक्यतो तेवढे टाळा. ही फार मोठी राष्ट्रसेवा आहे. ज्या जॅपनीज लोकांनी ठरवलंय ते आपणही ठरवूया. आपणही दुकानात गेलो, साध्या फळभाजीवाला असेल तर तो जर अमेरिकन दिसला, अमेरिकन टोपी दिसली
तर लगेच नको म्हणायचं, फळ चांगलं नाही तुझं. अमेरिकन टोपी म्हणतोय मी, कळतंय ना. सावरकर, टिळक या सगळ्यांनी आपल्या आयुष्याचं योगदान दिलं. आता आपलं योगदान देण्याची वेळ आली. आज 3 दिवस झाले तुम्ही सगळेजण इथे आहात, छानपैकी व्याख्यान ऐकताय. उद्यापासून 3 दिवस एक वेगळाच व्याख्यानाचा आविष्कार. प्रत्येकाची पद्धत बोलायची वेगळी असते, तेव्हा अतिशय सुंदर पार्थ बोलतो, गाण्यांवर बोलतो, सावरकरांच्या गीतांचं विश्लेषण, कवितांचं विश्लेषण खूप छान करतो. तो तुमच्यासमोर उद्यापासून असेल. मला उद्या तुमच्या बरोबरच मी निघेन बोटीतनं, तुम्ही उतराल, पण मी पुढे अंदमानला जाईन. अंदमानमध्ये व्याख्यान आहे माझं दुसऱ्या एका टूर बरोबर, ते करून मी 25ला मुंबईला परत जाईल. पुन्हा कधीतरी तुमच्या गावात, तुमच्या आसपास जर माझं कधी व्याख्यान असेल तर आवर्जून या, ही ओळख दाखवा, भेटा, आनंद वाटेल. आणि थोडा वेळ आहे माझ्याकडे, आज काय आपल्याला घाई नाही आहे, तर तुमच्याबरोबर डायरेक्ट संवाद साधू शकतो मी. तुम्ही माझ्याशी छान गप्पा मारू शकता विविध विषयांवरती.